अपहरण करून खून करणाऱ्या टोळीचा मुख्य सूत्रधार जेरबंद. 1.5 वर्षापासून फरार आरोपीला छत्रपती संभाजीनगर येथून अटक. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाण्याची मोठी कारवाई. पोलीस स्टेशन जानेफळ हद्दीतील अपहरण व खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार आरोपी अमोल जयसिंग राजपूत वय 38 राहणार इंदिरानगर जानेफळ तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा या स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकाने छत्रपती संभाजीनगर येथून मोठ्या शिताफीने अटक केली आहे. ही कारवाई 6 जानेवारी 2026 रोजी करण्यात आली. या संदर्भात पोलीस स्टेशन जानेफळ येथे अपराध क्रमांक 204/2024 अन्वये बांधवी कलम 302, 120 ब, 364, 365 अंतर्गत गुन्हा दाखल आहे. गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. मृतक दिलीप इंगळे वय 45 राहणार जानेफळ यांचे दिनांक 22 जून 2024 रोजी रात्री सुमारे 10 वाजल्या सुमारास आरोपी अमोल राजपूत व त्यांच्या इतर साथीदारांनी आपसात संगनमत करून अपहरण केले. त्यानंतर मृतकास अहमदनगर येथे नेऊन जीवानिशी ठार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात मृतकाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत खून प्रकरणात एकूण 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. 1.5 वर्षाचा फरार आरोपी अखेर जाळ्यात. सदर गुन्ह्यानंतर मुख्य सूत्रधार आरोपी अमोल राजपूत हा मागील 1.5 वर्षापासून फरार होता. तो सतत वेशभूषा बदलून स्वतःची ओळख लपवत छत्तीसगड, चंदीगड, कर्नाटक व दिल्ली अशा विविध राज्यात वास्तव्यात होता. बुलढाणा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीचा शोध घेण्याबाबत विशेष सूचना दिल्या होत्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र पथक तसेच तांत्रिक विश्लेषण पथक तयार करण्यात आले होते. मुख्य सूत्रधार आरोपी दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी चंदीगड येथून छत्रपती संभाजीनगर येथे आल्याची माहिती तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मिळाली. त्यानंतर आरोपीचा सतत पाठलाग करण्यात आला. आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना दिनांक 6 जानेवारी 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथील हॉटेल राधिका इन पैराईट चौक परिसरातून त्यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. पथकाची उल्लेखनीय कामगिरी. ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव श्रेणिक लोंढा व अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा अमोल गायकवाड यांच्या आदेशानुसार करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा पथकातील अधिकारी व अंमलदार तसेच तांत्रिक विश्लेषण विंगच्या पथकाने अथक परिश्रम घेत ही उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.